पुण्यातील जैन समाजाचं हॉस्टेल आणि मंदिर जमीन बेकायदेशीर विक्री प्रकरणी नाशिकमध्ये जैन समाज आक्रमक झालेला आहे। नाशिकच्या अशोक स्तंभापासून तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येत आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर जैन समाजाचे बांधव आहेत, त्यांनी आपल्या हाताला काळी फिती बांधलेल्या आहेत आणि त्यांच्याकडनं या ठिकाणी निषेध व्यक्त केला जातोय, घोषणाबाजी केली जाते आहे। HMDचा सौदा जो आहे तो रद्द करण्यात यावा अशा पद्धतीची मागणी जी आहे ती त्यांच्याकडनं केली जात आहे। आपल्यासोबत काही आंदोलक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। आपण काळ्या फिती लावून मोर्चा काढलेला आहे, जिल्हाधिकारी कार्यालयावरती चालून जात आहे। हो, कारण जैन समाजाचे आश्रयस्थान आणि 1960 सालापासून असंख्य जैन समाजातले मुलं जिथे त्या हॉस्टेलमध्ये राहिले, आमच्यामध्येही बरेच लोक त्या हॉस्टेलमध्ये राहिले आणि उज्ज्वल भविष्य घडवलं आहे। अशा हॉस्टेलची विक्री होते किंवा त्या पूर्ण जागेची विक्री होते आणि त्यासाठी माननीय धर्मादाय आयुक्त साहेबांना काही चुकीची माहिती व चुकीची कागदपत्र देऊन परवानगी घेतली जाते। तर हा व्यवहार रद्द होणं गरजेचं आहे, कारण HND हे केवळ एक हॉस्टेल नसून तिथे जैन समाजाचं धर्म मंदिर आहे आणि अशा प्रकारे हॉस्टेलची किंवा मंदिराची विक्री होत असल्यामुळे त्याला संपूर्ण भारतभर सकल जैन समाजाचा विरोध आहे आणि त्या विरोधात आम्ही संपूर्ण राज्यभर जिथे ज्या लोकांनी मोर्चे काढलेत सगळेजण संबंधित जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देणार आहे आणि आपला विरोध तिथे नोंदवणार आहेत। आपण जर या ठिकाणी बघितलं तर मोठ्या संख्येनं नाशिक शहरातील जे जैन बांधव आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आता सध्या नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती नाशिकच्या अशोक स्तंभापासून चालत जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन आकाश ओलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।